प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत। तो मेकअप आणि हेअर करणारा माणूस बाहेर येऊन सागर आणि मिहिरला सांगतो की मुक्ता मॅडम आतमध्ये नाही आहेत आणि ते ऐकून ते दोघेही काळजीत पडतात। पण त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते आणि ती मुद्दाम हसतच सागरला विचारते की काय झालं, तुझी लेटेस्ट बायको घाबरून पळून गेली का? आणि तिचं ते बोलणं ऐकून सागर लगेच मुक्ताच्या खोलीकडे जाण्यासाठी निघतो। दुसरीकडे मुक्ता जोरजोरात दरवाजा वाजवत असते, सागरला आवाज देत असते। मात्र काही वेळानंतर ती पूर्णपणे दमून जाते, तिला श्वासही घेता येत नाही, तिला चक्कर येत असते। तर सागर त्याच रूमकडे जाण्यासाठी निघालेला असतो। मात्र तोपर्यंत इकडे मुक्ताची अवस्था खूपच बिकट होते आणि ती खाली बसते, तिला काहीही सुचत नसते। त्याच वेळी सागर त्या रूममध्ये येतो, तो मोठ्याने मुक्ताला आवाज देतो। सागरचा आवाज मुक्तापर्यंत पोहोचतो, मात्र मुक्तामध्ये सागरला पुन्हा आवाज देण्याची सुद्धा कॅपॅसिटी राहिलेली नसते, ती खूप दमलेली असते। तर इकडे सागर मनाशी म्हणत असतो की मुक्ता तर या रूममध्ये सुद्धा नाही आहेत, नक्की कुठे गेल्या आहेत त्या। तर दुसरीकडे सगळेजण मुक्ताचीच वाट बघत असतात। पुरू म्हणत असतो की माधवी मला आता खूप काळजी वाटत आहे। त्यावर माधवी विचारते कशाची? तर पुरू म्हणतो आपल्या मुक्ताची, मागाशी ती खूप नर्वस दिसत होती। आणि त्यावेळी माधवी त्याला धीर देत समजावते की तू काही काळजी करू नको आणि आपल्या मुक्ताने कॉलेजमध्ये असताना डान्स नाटक या सगळ्यामध्ये भाग घेतला होता, ती सगळ्यात पारंगत आहे, त्यामुळे तू उगाच टेन्शन घेऊ नको आणि स्वामी आहेत ना ते सगळं काही ठीक करतील। त्यावर पुरू हो म्हणतो। तर इकडे बापूसुद्धा इंद्राला म्हणत असतात की आपणही सुनबाईसाठी प्रार्थना करू। पण इंद्रा म्हणते की आधी तिला बाहेर तर येऊ द्या, ती कुठे राहिली आहे काय माहीत। आणि त्यावर माधवी सगळ्यांना सांगते की मुक्ता येईल, तुम्ही काळजी करू नका। तर दुसरीकडे सागर मुक्ताला कॉल करतो, पण तिचा मोबाईल आरशासमोरच असतो आणि तो बघून सागरला प्रश्न पडतो की मोबाईल इथे ठेवून मुक्ता नेमकी गेली कुठे? आणि मग तो बाहेर जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात मुक्ताला खोकला येतो आणि तिचा आवाज सागरपर्यंत पोहोचतो। तो बाथरूमकडे बघत असतो आणि त्यावेळी मुक्ता कशीबशी उठून उभी राहते आणि ती सागरला आवाज देते। मुक्ताचा आवाज ऐकून सागर पटकन बाथरूमजवळ जातो आणि कडी उघडतो। मात्र मुक्ताला स्वतःच्या पायांवर नीट उभंही राहता येत नसतं, तिला श्वास घ्यायलाही त्रास होत असतो आणि तिची अवस्था बघून सागर खूप घाबरतो। तो मुक्ताला उचलून सोफ्यावर ठेवतो, तिला विचारतो की काय झालं तुम्हाला, तुम्ही आतमध्ये कशा काय अडकला होता? मात्र मुक्ता एकच वाक्य बोलत असते की स्पर्धेला जायचं आहे। त्यावर सागर म्हणतो की ती स्पर्धा जाऊ द्या, आधी आपण डॉक्टरांना बोलावू, तुमची तब्येत खूप खराब झाली आहे। मात्र मुक्ता त्याचा हात हातात घेत म्हणते की नाही सागर, आपल्याकडे आता तेवढा वेळ राहिलेला नाही, मला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे। तुमचा आणि सईचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे। आणि मुक्ताचं बोलणं ऐकून सागर तिच्याकडे बघतच राहतो। तर दुसरीकडे सगळेजण कॉम्पिटिशनची वाट बघत असतात, ज्युरीसुद्धा आलेले असतात आणि मग त्यानंतर सावनीसुद्धा तयार होऊन त्या ठिकाणी येते आणि तिच्याकडे बघून तर सगळ्यांना धक्काच बसतो। सावनी मात्र हसतच स्टेजवर जाते। स्पर्धेचं अँकरिंग करणारा तो माणूस सावनीचं कौतुक करत म्हणतो की सावनीजी तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात, पण आपल्या दुसऱ्या स्पर्धक अजून इथे आल्या नाहीत, त्यामुळे आपण 5 मिनिटं त्यांची वाट बघू। मात्र सावनी म्हणते की कशासाठी, आपल्याला आधीच खूप उशीर झाला आहे, हवं तर आपण माझ्या सोलो परफॉर्मन्सनी सुरुवात करूयात। आणि मग त्यावर ज्युरीसुद्धा होकार देतात, त्यामुळे मग सावनीच्या परफॉर्मन्सला सुरुवात होते। सावनी डान्स करायला सुरुवात करते तर हर्षवर्धन तिला चीअर करत असतो। मात्र इतर सगळेजण रागातच सावनीकडे बघत असतात। इंद्रा तर खूपच चिडलेली असते, कोणालाही तिचा डान्स आवडत नाही। आणि मग त्यानंतर सावनीचा डान्स पूर्ण होतो। अँकर तिचं कौतुक करत म्हणतो की खरंच तुम्ही खूप छान डान्स केला आहे। ज्युरीसुद्धा सावनीचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर तो अँकर मुक्ताचं नाव घेतो। मात्र मुक्ता तरीही तिथे येत नाही, त्यामुळे सगळे जण काळजीत पडतात। सई म्हणत असते की मुक्ता आई कुठे आहे? त्यावर इंद्रा आणि माधवी तिला समजावतात की ती येईल, एवढ्यात तू काळजी करू नको। पण त्यावेळी सावनी हसतच म्हणते की मला नाही असं वाटत की मुक्ता सागरकोळी आता इथे येईल, कारण आपण तिला तयार होण्यासाठी भरपूर वेळसुद्धा दिला होता, पण तरीसुद्धा ती इथे आली नाही, म्हणजे कदाचित ती घाबरली असेल, त्यामुळे मग तुम्हीच मला विनर घोषित करा। आणि सावनीचं हे बोलणं ऐकून सगळेजण रागातच तिच्याकडे बघत असतात। हर्षवर्धन मात्र हसत असतो
आणि त्याच वेळी सागर तिथे येत मोठ्याने थांबा असं म्हणतो आणि मग त्यानंतर तो लाईट्स ऑफ करायला सांगतो आणि त्यानंतर मुक्ता त्या ठिकाणी येते आणि मगच लाईट्स सुरू होतात. तर मुक्ता छान कोळी लुक करून आलेली असते आणि मुक्ताचं रूप बघून सगळेजण खूप खुश होतात. इंद्राचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ती मुक्ताची दृष्ट काढते, मात्र मुक्ताला बघून सावनीला मोठा धक्का बसतो. ती रागातच तिच्याकडे बघत मनाशी म्हणत असते की शेवटी हा सागर तिच्यापर्यंत पोहोचलाच, माझा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला. तर घरातील इतर सगळेजण मुक्ताला चीअर करत असतात आणि मग त्यानंतर मुक्ताच्या परफॉर्मन्सला सुरुवात होते. मुक्ता एका छान कोळी गीतावर डान्स करते. तिचा डान्स सगळ्यांना खूप आवडतो. सागर तर कौतुकानेच तिच्याकडे बघत असतो. सगळेजण मुक्ताचं खूप कौतुक करत असतात, तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. सावनी आणि हर्षवर्धन मात्र रागातच तिच्याकडे बघत असतात आणि मग मुक्ताचा डान्ससुद्धा पूर्ण होतो. अँकर तिचंही खूप कौतुक करतो आणि मग त्यानंतर सावनी आणि मुक्ता या दोघींमधील जुगलबंदीला सुरुवात होते. त्या दोघीही छान डान्स करत असतात, मात्र सावनी मुक्ताला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. मुक्ताला नीट डान्स करता येऊ नये म्हणून ती मुद्दाम तिच्या भोवती गोल गोल फिरायला सुरुवात करते आणि हे सगळं करत असताना 30 तोल जाऊन तोंडावर पडणार इतक्यात मुक्ता पटकन जाऊन तिला सावरते. मात्र सावनी रागात मुक्तालाच बाजूला ढकलून देते आणि हा सगळा प्रकार बघून सगळेजण उभे राहतात. तर सावनी म्हणत असते की ही मुक्ता थांबली याचा अर्थ ती हरली आणि मी जिंकले. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी टाळ्या वाजवा कारण मी विनर आहे. मात्र यावर कोणी काही बोलत नाही. सगळेजण फक्त रागात तिच्याकडे बघत असतात. हर्षवर्धन मात्र एकटाच टाळ्या वाजवत असतो. तर सावनी म्हणत असते की काय झाले तुम्हाला, प्लीज तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा, मी विनर आहे. आणि त्यावेळी ज्युरी स्टेजवर जात म्हणतात की आधी सगळ्यांनी या दोघींसाठी टाळ्या वाजवा. मग सगळेजण टाळ्या वाजवून त्या दोघींचं कौतुक करतात. ज्युरी सावनीला म्हणतात की तुम्ही चांगला डान्स केला आहे, मात्र मुक्ता कोळी यांनी सुद्धा खूप छान डान्स केला आहे. त्यावर सावनी म्हणते हो, पण ती थांबली ना आणि तिने मला पकडलं म्हणून नाईलाजाने मलाही थांबावं लागलं, पण मी तिच्या नंतर थांबले याचा अर्थ मी जिंकले. आणि त्यावेळी ज्युरी म्हणतात की सावनी मॅडम, मी जरा स्पष्टच बोलते, नाचायच्या नादात तुमच्या हे सुद्धा लक्षात नव्हतं की आता आपला तोल जाऊन आपण पडणार आहोत. मात्र मुक्ताने कोणताही विचार न करता पटकन तुम्हाला सावरलं, त्यामुळे तुम्हाला काही दुखापत झाली नाही. त्यांनी जिंकण्याचा किंवा हरण्याचा विचार न करता स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं आणि आमचं मन जिंकून घेतलं. आणि त्याचवेळी सागरही स्टेजवर येत म्हणतो की अगदी खरं आहे, मुक्ता यांनी स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं आहे आणि आपण आधीपासून हेच म्हणत आलो आहे ना की प्रत्येक व्यक्ती ही इथिक्स जपणारी असावी, फक्त चेहरा सुंदर असून काही उपयोग नाही. आणि मग त्यानंतर ज्युरी मुक्तालाच या स्पर्धेची विनर घोषित करतात. त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात. सावनीचा मात्र चेहराच पडतो. हर्षवर्धनही नाराज होतो आणि तो तेथून निघून जातो. तर इंद्रा धावतच जाऊन मुक्ताला मिठी मारते. सगळेजण खूप खुश असतात. तर सावनी रागातच तेथून निघून जाते. तर इंद्रा देखील तिच्या पाठोपाठ जाते. ती म्हणते की फक्त असं नाचून काही उपयोग नसतो, बघितलं ना माझी सून जिंकली, आली होती मोठी कॉम्पिटिशन करायला, आता जा तुझ्या त्या 6 फूट बैलाच्या समोर जाऊन नाच. आणि इंद्राच्या अशा बोलण्यामुळे सावनी अजूनच चिडते. तर दुसरीकडे सागर मुक्ताचा हात धरून तिला सगळ्यांसमोर घेऊन येतो आणि सगळ्यांना मोठ्याने ओरडूनच सांगतो की आपल्या कॅम्पेनचा चेहरा आहे मुक्ता सागर कोळी. आणि मग तो सगळ्यांसमोर मुक्ताला मिठीसुद्धा मारतो. त्यामुळे तर सावनी अजून चिडते आणि रडतच तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.